नमस्कार. सकाळच्या नाश्त्याला, सणासुदीला किंवा पाहुणे आल्यावर झटपट काय बनवता येईल असा विचार मनात येताच आपल्याला हॉटेलसारखी पुरी भाजी आठवते. कमी तेलकट, टम्म फुगलेल्या पुऱ्या बघा, काय मस्त दिसत आहेत. झणझणीत व चमचमीत बटाट्याची रस्सा भाजी बघतानाच कळत आहे की ही खूपच चविष्ट झाली आहे. पुरी बनवूया. एका मोठ्या ताटात गव्हाचे पीठ 2 कप, कपात पीठ भरताना थोडेसे दाबून भरले आहे. रवा 3 मोठे चमचे. ह्याने पुरीला रंग छान येतो, कुरकुरीत होते व खूप वेळ फुगलेली राहते. 1 मोठा चमचा बेसन पीठ. बेसन पिठाने पुरीला खमंगपणा येतो. साखर 1 छोटा चमचा. चवीनुसार मीठ. 1 मोठा चमचा तेल. सर्व साहित्य कोरडे असतानाच व्यवस्थित मिक्स करूया. व्हिडिओत पुऱ्या संपेपर्यंत फुगलेल्या व कुरकुरीत राहण्यासाठी, तेलकट न होण्यासाठी स्टेप बाय स्टेप कृती बघणार आहोत. तेलामुळे पुऱ्या मऊसूत होतात. हे मिक्स झाले आहे. पिठाला तेल व्यवस्थित चोळून घेतले आहे. आता थोडे थोडे पाणी घालून पीठ घट्ट भिजवूया. पीठ घट्ट भिजवले तर पुऱ्या तेलकट होत नाहीत, छान फुगतात. पीठ पातळ भिजवले तर पुऱ्या कोरडे पीठ लावून लाटाव्या लागतात. पातळ पिठाच्या पुऱ्या फुगत नाहीत, तेलकट होतात. तेल घातले तरीही ह्या तेलकट होत नाहीत. पीठ घट्ट भिजवले आहे. ह्यावर 20 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. पीठ भिजवले की लगेचच पुऱ्या करू नयेत. महाराष्ट्राची फेमस बटाट्याची चमचमीत रस्सा भाजी बनवण्यासाठी 4 उकडलेले बटाटे घेतले आहेत. हे हाताने कुस्करून घेऊया. सुरीने कापले तर आपल्याला भाजीचे जे टेक्स्चर हवे आहे ते येणार नाही. फोडी मोठ्या ठेवल्या की भाजी छान होते. बटाटे कुस्करून घेतले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यात 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो, लसूण 5 ते 6 पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, आले अर्धा इंच, पाणी न घालताच वाटून घेऊया. साहित्य अशा पद्धतीने वाटले आहे. कढईत 3 मोठे चमचे तेल गरम करूया. त्यात 2 तेजपान तोडून घातले आहेत. जिरे 1 छोटा चमचा, मसाला वेलची 1 इंच दालचिनी तोडून घातली आहे. चक्रीफूल 1, हिंग पाव छोटा चमचा. परतून घेऊया. मसाले परतल्यावर आता 1 मोठा बारीक कापलेला कांदा, हा सोनेरी रंगावर परतून घेऊया. ह्या भाजीत कांदा लसूण आवडत नसेल तर नाही घातले तरीही चालेल. कांद्याला सोनेरी रंग आला आहे, हा परतला आहे. आता सुके मसाले घालूया. हळद अर्धा छोटा चमचा, लाल तिखट 1 छोटा चमचा, धने पावडर 1 छोटा चमचा, काश्मीरी लाल तिखट 1 छोटा चमचा. परतून घेऊया. सुके मसाले परतल्यावर टोमॅटोची पेस्ट, चवीनुसार मीठ, कांदा, टोमॅटो व मसाले व्यवस्थित परतले की भाजीला चव छान येते. गॅसची फ्लेम मिडियम आहे. ही पेस्ट आपण आता शिजवून घेऊया, म्हणून 2 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. 2 मिनिटानंतर मिश्रणाला तेल सुटले आहे. टोमॅटोची पेस्ट व आले लसूण परतले आहे. आता 2 मोठे चमचे दही. दही आंबट नाही, ताजे आहे. हे व्यवस्थित मिक्स झाले आहे. आता ह्यात 1.5 कप गरम पाणी. गरम पाण्याने चव बिघडत नाही. उकळी आणूया. उकळी आल्यावर कुस्करलेले बटाटे, गरम मसाला 1 छोटा चमचा. व्यवस्थित मिक्स करूया. ह्यावर 5 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता रस्सा थोडा घट्ट झाला आहे. मसाले व बटाटे एकजीव झाले आहेत. ह्या भाजीचा रस्सा थोडासा पातळच असतो. शेवटी कसुरी मेथी 1 मोठा चमचा कुस्करून घालूया. ह्याने भाजीला खूप छान चव येते. बारीक कापलेली कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या. अशा हिरव्या मिरच्या घातल्या तर त्याचा ताजा फ्लेवर भाजीमध्ये छान उतरतो. बटाट्याची रस्सा भाजी मस्त अशी चटपटीत झाली आहे. उकडलेल्या बटाट्यामुळे रस्सा दाटसर होतो. आपण हॉटेलमध्ये, लग्नात जशी बटाट्याची भाजी खातो तशीच भाजी आपण बनवली आहे. जेवताना भाजी घट्ट वाटली तर त्यात थोडेसे गरम पाणी घालून पुन्हा उकळी आणावी. ही पुरीबरोबर खातात, तसेच चपाती, पराठा, पांढरा भात किंवा भाकरीबरोबरही खातात. आपल्याकडे ब्रेकफास्टला अशी पुरी भाजी बनवतात. चमचमीत व झणझणीत बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे. 20 मिनिटे झाली आहेत. पीठ पुन्हा एकदा मळून घेऊया. ह्याने पुऱ्या अजून छान होतात.
रवा व पीठ परफेक्ट भिजले आहे, मऊसूत झाले आहे. पिठाचा रोल केला आहे. रोल केल्यावर सुरीने एकसारखे गोळे करूया. ह्याने पुऱ्या एकसारख्या होतात. सर्व गोळे केले आहेत. हे एका बोलमध्ये झाकून ठेवूया. त्यामुळे पीठ सुकणार नाही. पोळपाटाला व लाटण्याला तेल लावूया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. पिठाचा एक गोळा घेतला आहे. हा एकसारखा मळून गोल करूया. तुम्हाला लहान मोठ्या जशा पुऱ्या आवडत असतील त्या प्रमाणात पिठाचा गोळा घ्या. हा चपटा केला आहे. घट्ट पीठ भिजवल्यामुळे लाटताना तेल किंवा पीठ लावावे लागत नाही. कोरडे पीठ लावूच नका. तळताना ते तेलात पसरून करपते व ते पुरीला चिकटते. त्यामुळे पुऱ्या काळपट होतात. लाटताना जर पीठ पोळपाटाला चिकटत असेल तर थोडेसेच तेल लावून पुरी लाटू शकता. आपण सुरुवातीला लाटण्याला व पोळपाटाला तेल लावल्यामुळे पुरी चिकटली नाही. पुरी एकसारखी व गोल गरगरीत लाटली आहे. कढईत तेल गरम केले आहे. गॅसची फ्लेम मिडियम आहे. त्यात पुरी सोडली आहे. एका बाजूने तळल्यावरच दुसऱ्या बाजूने उलटूया. ह्या खूप वेळा उलटपालट करून तळू नका. तुम्ही बघू शकता झाऱ्याने न दाबताही ह्या आपोआप फुगून वर आले आहेत. म्हणजेच आपले प्रमाण व पद्धत परफेक्ट आहे. त्यामुळे लगेचच एक लाईक करा. ह्या दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर तळल्या आहेत. पुरी फुगली नाही तर खायला मजा येत नाही. रव्यामुळे ह्या पुऱ्या संपेपर्यंत फुगलेल्याच राहिल्या. झाऱ्याने न दाबताही ह्या टम्म फुगल्या आहेत. ह्या अजिबात तेलकट झाल्या नाहीत. तुम्हीसुद्धा अशीच मऊसूत व टम्म फुगलेली तेलकट न झालेली पुरी ह्या पद्धतीने बनवू शकता. अशी हॉटेलसारखी महाराष्ट्रीयन पुरी भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. सणासुदीला येणाऱ्या रक्षाबंधनला अशी चमचमीत व झणझणीत पुरी भाजी बनवता येईल, जी कमी वेळेत व घरातील साहित्यात बनवता येते. ताटात जे गुलाबजाम वाढले आहेत त्याची रेसिपी कालच चॅनलवर अपलोड केली आहे. ती नक्की बघा. पुऱ्या ताटात पसरून ठेवल्यामुळे ह्या संपेपर्यंत फुगलेल्याच राहिल्या आहेत. आवाजावरूनच कळत आहे की ह्या खूपच कुरकुरीत झाल्या आहेत. तयार आहेत कमी तेलकट पुऱ्या व बटाट्याची चमचमीत रस्सा भाजी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.